महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एक मोठा धक्का पक्षांतर्गत बसण्याची शक्यता आहे, कारण सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। पक्षातले ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवत सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीलाच आक्षेप घेत थेट आव्हान दिलेलं आहे। या नोटिशीमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। 9 जुलैला सच्चिदानंद सिंग यांनी ही नोटीस पाठवलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी या नोटिशीत करण्यात आलेली आहे। 26 फेब्रुवारी 2026 ला घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही अवैध असल्याचा दावा देखील सच्चिदानंद सिंग यांनी केलाय। सच्चिदानंद सिंग हे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत। ते पक्षासोबत 15 वर्षांपासून जोडलेले आहेत। अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना कर्जत इथं डिसेंबर 2023 मध्ये सिंग यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली होती। मात्र 26 फेब्रुवारी 2026 ला करण्यात आलेल्या कार्यकारिणी बदलात सिंग यांचं नाव नव्हतं। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि कुटुंबियांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। यावर आता 23 जुलैला सुनावणी होणार आहे। या सगळ्या प्रकाराबाबत पत्रकार परिषद घेत विनायक राऊत यांनी आपली बाजू मांडलेली आहे। जाताना 10 ते 12 बॅग्स भरतील एवढे कपडे नेले। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलंय हे हिम्मत असेल तर जाहीर करा, असं आव्हान विनायक राऊतांनी आपल्या सुनेला दिलेलं आहे। आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, आम्ही ग्रामदेवता कुलदैवता मानतो, असं विनायक राऊत म्हणतायत। तसंच गिरिजाचे आईबाबा तेव्हा शांत का राहिले, त्यांनी तेव्हाच पोलिसात धाव का घेतली नाही, असे अनेक सवाल विनायक राऊतांनी उपस्थित केले। त्यांच्या तक्रारीमध्ये मी 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरने सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे, हे हिम्मत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा। पण आम्हाला एकदा दिलं ना दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे। ठीक आहे, तिच्या नशिबात होतं तेवढं तिला स्त्रीधन मिळालेलं आहे, त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये काय ते उकळून काढायचं नाही। करायचं आलं खूप मोठी लिस्ट वाचून दाखवेन, पण ठीक आहे, तिला जे मिळालं त्याच्यात त्याने सुखी राहावं। आम्ही अध्यात्मातले आहोत आणि आमचं दैवत आमच्यासमोर पंढरीचा पांडुरंग आहे, तसंच आमच्यासमोर आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत। त्यामुळे आम्हाला ह्या 2 दैवताशिवाय इतर कोणाच्याकडे जाण्याची आवश्यकता पडत नाही। कुलदेवता ग्रामदेवता तर आमच्या असतातच कोकणातल्या, आणि त्यांच्याकडे जाणं म्हणजे काही गुन्हा ठरत नाही। त्यांचं दर्शन घेणं त्यांची स्वतःची जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असल्याने मी नेहमी माझे आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते। आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगी सुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैरप्रकार झाला असं जर निदर्शनास आलं तर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।